नितळ तजेलदार आणि तुकतुकीत त्वचा, त्याचबरोबर लांब सडक सुंदर निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. त्यासाठी आता तुम्हाला भरमसाठ पैसे देऊन भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स घ्यायची गरज नाही, कारण मी बनवलेले आहेत तुमच्या नितळ त्वचेसाठी आणि निरोगी केसांसाठी ह्या ABC गमीज. तर इथे बघा तुम्ही, आपण ह्या गमीज घरी बनवलेल्या आहेत आणि ह्या आरामात 10 ते 15 दिवस अशाच राहतात. तर रोज रोज तुम्हाला ज्यूस बनवण्याची सुद्धा गरज नाही, कारण बघा ज्यूस म्हटलं की आपल्याला रोज ज्यूस बनवून प्यायचा म्हटलं तर आपल्याला ते होत नाही. कितीही आपण ठरवलं तरी आपल्या घरच्या कामातून आपल्याला ते कधी शक्य होत नाही. तर त्यासाठी इथे मी बनवलेले आहेत ABC गमीज, ज्यामध्ये भरपूर विटॅमिन्स, भरपूर मिनरल्स, जे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ती तुमची याच्यामुळे कमी होणार आहे. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. या गमीज तुम्ही कमीत कमी 2 दिवसातून खाऊ शकता, जास्तीत जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे. तर ABC म्हणजे काय? A फॉर ॲपल, B फॉर बीटरूट आणि C फॉर कॅरट. तर या सगळ्या गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत. आता ह्या छान आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता ही सगळी फळं म्हणा किंवा भाज्या म्हणा, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर मी एनिवेज हे मिक्सरला बारीक करणार आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे मी याच्या साली न काढता अशाच पद्धतीने, म्हणजे असंच साली न काढता कट करून घेणार आहे. तर याच्या सगळ्यांचे छान बारीक तुकडे करून घ्यायचे. तुकडे कसे करायचे? जर मिक्सरमध्ये जेवढे आपल्या मिक्सरची कपॅसिटी असेल, मिक्सर व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटलं गेलं पाहिजे, अशा प्रमाणात बारीक करायचे. ॲपल आरामात बारीक होतं, पण बीटरूट आणि कॅरट थोडंसं हार्ड असतं, सो त्याचे आपण एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर आपल्या बघा, हिमोग्लोबिनचा बऱ्याच लोकांना त्रास असतो किंवा बऱ्याच स्त्रियांना व्हिटॅमिन डिफिशियन्सी सांगितली जाते. तर प्रत्येकालाच रोज बीट बाजारातून आणून त्याचा ज्यूस करून किंवा ॲपल कॅरट याचा ज्यूस करून पिणं खरंच पॉसिबल नाही आहे, आणि त्यासाठी आपण ह्या गमीज बनवणार आहोत. आणि बीटरूट जे आहे ते थोडंसं उग्र असतं, म्हणजे ते तितकं खाल्लं जात नाही, जसं आपण ॲपल आणि कॅरट एक वेळ खाऊ शकतो. पण बीटरूट जर म्हणाल तर बीटरूट खूपच उग्र वासाचं असतं आणि ते खाण्यासाठी एवढं असं खाल्लं जाऊ शकत नाही जितक्या प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे. तर त्यासाठी आपण या गमीज बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही इझिली करू शकता. आता ह्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, मी फ्रूट्सच वापरलेले आहेत सगळे. तर फ्रूट्स आहेत आणि फ्रूट्सचा सीझनसुद्धा आहे, सो इथे मी एक ऑरेंज घेते. तर ऑरेंज चांगलं पील करून घ्यायचं. याच्याऐवजी तुम्ही आवळासुद्धा घेऊ शकता, एका दुसरा आवळा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये ऑरेंजेस खूप थंडगार लागतात खाण्यासाठी, तर तेही खाल्लं जात नाही. सो त्यासाठी आपण हे इथं यातल्या बिया काढून घेऊन हे सगळे जिन्नस जे आहेत मिक्सर जारमध्ये घालायचे आणि छान बारीक त्याचा पेस्ट करून घ्यायची. गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, पण खूप जास्त पाणी घालायचं नाही. याचा एक ज्यूस बनवायचा आहे, पण अगदी कमी पाणी घालून. चला तर मग आपण याचा ज्यूस बनवूया. तरी इथे तुम्हाला कळलं असेल की मी 1 कॅरट, 1 ॲपल आणि 1 बीटरूट वापरलेलं आहे. तर तुम्ही यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग. आणि इथे पेस्ट बघा तुम्ही, खूप सुंदर छान लाल चुटूक पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची. यातला ज्यूस सेपरेट करून याचा जो गाळ आहे तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. तर हे अगदी हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे. तर ही पेस्ट सगळी गाळून झाल्यानंतर बघा, असा थोडासा जो याचा चव राहतो शिल्लक, तर हा फेकून न देता तुम्ही एकतर याच्यामध्ये डेझिकेटेड कोकोनट टाकून याचे लाडू बनवू शकता. नसेल तर तुम्ही हा लेप तोंडाला लावू शकता. अगदी फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस तुम्ही हा तोंडाला लावू शकता. आता याच्यामध्ये जेलीचं टेक्स्चर आणायचं आहे आपल्याला, जेली बनवायच्या आहेत. त्यासाठी इथे आपण 1.5 चमचा अगर अगर घालणार आहोत. तर 1 ते 1.5 चमचा घालायचं. तर एवढी पावडर मी इथे घातलेली आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. जर तुम्हाला आता स्वीटनर म्हणून साखर घालायची असेल तर साखरसुद्धा तुम्ही या स्टेपला घालायची. मी साखर न घालता दुसरा पदार्थ घालणार आहे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल. आणि अगर अगर पावडर आपल्याला जास्त घालायची नाही आहे, म्हणून मी इथे 1 चमचा किंवा अर्धा चमचा
कॉर्नफ्लॉवर टाकते. तर ह्या दोन्ही कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे, पण अगर अगर पावडर तुम्हाला घालावीच लागेल, त्याशिवाय तुमची जेली छान बनणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची टीप की स्वीटनरसाठी साखर जर घातली तर अतिशय उत्तम, कारण मग ही जी गमी आहे ही खूप दिवस टिकते. आणि जे मी मध घालणार आहे तर मधामुळं त्याची टेस्ट थोडीशी अजून तुरकटच राहते. तर टेस्ट जर तुम्हाला हवी असेल तर थोडीशी साखर घालायला काहीच हरकत नाही. आता हे मी मध्यम गॅसवरती छान उकळून घेतलेलं आहे. तर उकळताना बघा आपल्याला अगदी याची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. तर मध्यम गॅसवरती चमचा फिरवत फिरवत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली याच्यामध्ये चमचा फिरवता आला पाहिजे. आणि याला छान 2 ते 3 उकळ्या आल्यानंतर ह्याची क्वांटिटी अगदी अर्धी होते. आणि अर्धी होईपर्यंत हे केलं तर हे छान राहतं. म्हणजे असंही तुम्ही गरम करून जेली करू शकता, पण गरम झाल्यानंतर लगेचच तुम्ही जेलीच्या मोल्डमध्ये टाकलं तरी याची जेली बनू शकते किंवा गमीज बनू शकतात. पण जेव्हा तुम्ही हे आटवतात तेव्हा तुमच्या जेली ज्या आहेत त्या खूप अशा जास्त काय म्हणतो आपण एकदम टाईट बनतात आणि त्या टिकायलाही खूप दिवस टिकतात. आता गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. आणि स्वीटनर म्हणून मी जसं तुम्हाला म्हणाले की मी साखर न घालता इथे मी घालते मध. तर जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर मध न घालता साखरच घाला, कारण त्याने टेस्ट छान येते. आणि लहान मुलांना टेस्टी पदार्थ आवडतात. आपण जर रोज चहातून साखर खात असेल आणि अशा टेस्टी पदार्थ जर मुलांना द्यायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या वेळेला साखर वापरूसुद्धा शकता. तर हे आता आपण गॅस बंद करून गार व्हायला ठेवायचं आहे. गार म्हणजे थोडंसं वाफ जाऊन आपल्याला हे मोल्डमध्ये ओतायचं आहे. तर आपल्याकडे मोल्ड जर नसेल तर तुम्ही साध्या प्लेटमध्ये ओतू शकता. तर याला मी ग्रेसिंग वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि हे जे हा जो मोल्ड आहे ना ह्यातला मी पूर्णपणे कोरडा केलेला आहे, कारण जर ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर त्या मोल्डमध्ये पूर्णपणे जेली तयार होत नाही. तळाला थोडीशी जेली थोडासा शेप बिघडतो. सो हे अगदी कोरडं करून घेतलेलं आहे. आणि या मोल्डमध्ये हे मिश्रण मी पोर केलेलं आहे, म्हणजे ओतलेलं आहे. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया. पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे बाहेरच ठेवायचं आहे. आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते आपण या ताटामध्ये काढणार आहोत. तर इथे बघा तुम्ही घट्टसर मिश्रण तयार आहे. आता हे एकदम गार म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर हे अजून नॉर्मल टेम्परेचरला आलेलं नाही आहे, वाफा अजूनही जात आहेत. तर ह्या गेल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवते. आता हे मी फ्रीजमधनं काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गमीज खूप छान तयार झालेले आहेत. टेक्स्चर तुम्ही ते बघू शकता. आता ह्या तुम्हाला आवडतील अशा शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, चौकोनी डायमंड शेपमध्ये. आणि हा मोल्डमधले गमीज या तर अगदी इझिली रिमूव्ह होतात. याला तुम्ही खालून प्रेशर दिलं की लगेच असं ह्या गमीज बाहेर येतात. तर तयार आहेत आपल्या ABC गमीज, ज्या सगळ्या स्त्रियांसाठी, सगळ्या लहान मुलांसाठी अगदी वरदान ठरणार आहेत. होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या आवडत्या लोकांपर्यंत. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे अशा छान सुंदर आणि मजेदार रेसिपीसोबत. चला तर मग बाय.